नमस्कार मित्रांनो. BMC अंतर्गत कार्यकारी सहाय्यक या पदासाठी 1846 पदासाठी 2024 मध्ये जाहिरात आली होती बघा. तर नवीन काय अपडेट आहे बघू शकता. किती कॅन्डिडेट अपात्र ठरले आहेत आणि वेटिंग लिस्ट कधी लागू शकते, वेटिंग लिस्टमध्ये किती कॅन्डिडेटचं नाव येऊ शकतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व डिटेल्स बघणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, BMC बहुमुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यकारी सहाय्यक या पदासाठी 1846 पदाची जाहिरात आली होती बघा 2024 मध्ये. काय अपडेट आहे बघू शकता. आणि कधी अपडेट आलेले? 10/10/2025 ला अपडेट आलेले बघू शकता. कार्यकारी सहाय्यक सरसेवा भरती 2024 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरती निवड यादी बघा. तात्पुरती निवड यादी कधी जाहीर करण्यात आली होती बघा? 8/4/2025 ला निवड यादी जाहीर करण्यात आली होती. मधील खालील नमूद क्रमांक बघू शकता. खाली कॅटेगरी दिलेले आहे तुम्हाला, सर्व कॅटेगरी दिलेले. तर प्रवर्गा अंतर्गत निवड झालेल्या परंतु कागदपत्रे पडताळणी करता अनुपस्थित राहिलेल्या नियुक्तीच्या पुढील कार्यवाही करता, तसेच कागदपत्रे पडताळणी अंती अपात्र ठरलेल्या खालील नमूद उमेदवाराची नावे तात्पुरती निवड यादी क्रमांक 8/4/2025 यादीत मधून वगळण्यात येत आहे. बघू शकता मित्रांनो, काय अपडेट आहे. अपात्र ठरले आहेत मित्रांनो. कॅन्डिडेट का ठरले आहेत बघू शकता. काही कॅन्डिडेट ॲब्सेंट होते, काही जणांचं डॉक्युमेंट क्लिअर नव्हते, त्यामुळे अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. बघू शकता खाली काय अपडेट आहे. कॅटेगरी कॅटेगरी सिलेक्ट लिस्ट नंबर, कॉमन मेरिट लिस्ट नंबर, ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, जेंडर, अप्लाइंग द कॅटेगरी, कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही अप्लाय केलं होतं, मार्क आफ्टर द नॉर्मलायझेशन्स, रिमार्क आणि अभिप्राय. बघू शकता तुम्हाला, म्हणजे तुम्हाला अपात्र का ठरवण्यात आलेले आहे, तर इथं अभिप्राय तुम्हाला दिलेले आहे. तर तुम्ही हे बघू शकता आणि खाली तपशील आहे. तर खाली लिस्ट दिलेले आहे मित्रांनो, तर तुम्ही चेक करू शकता. आता बघा किती कॅन्डिडेटची यादी आहे मित्रांनो. सॉरी. बघू शकता. 509 कॅन्डिडेट यादीमध्ये आहे मित्रांनो. तर हे कॅन्डिडेट अपात्र ठरवण्यात आले आहेत बघा. आता 509 कॅन्डिडेटची ह्या यादीतून नाव वगळण्यात आले आहे बघू शकता मित्रांनो. काही कारणास्तव काही जणांकडं टायपिंग नसेल. बघा इथं दिलेलं आहे, इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र 4/2/2025. हे जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करायचं अंतिम दिनांक 11/10/2024 नंतरची आहे. बघू शकता मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही आत ॲप्लिकेशन केलं होतं, तर इंग्रजी जे टायपिंग होतं बघा त्या कॅन्डिडेटचं, तर ते त्यांनी टायपिंग उशिरा केलं होतं. आणि फॉर्म भरण्याची जी तारीख होती बघा 11/10/2024 होती. तर त्यानंतरचं डेट असल्यामुळे ह्या कॅन्डिडेटला अपात्र ठरवण्यात आलेले आहे. तर असे काहीतरी उदाहरण आहे, एक्झाम्पल आहे इथं दिलेलं बघा. अभिप्रायामध्ये सर्व तुम्ही बघू शकता. काही कॅन्डिडेट हजर नव्हते, ॲबसेंट होते बघा. आणि काही कॅन्डिडेटचं डॉक्युमेंट क्लिअर नव्हते, त्यामुळे 509 कॅन्डिडेटचं यादीतून निवड यादीतून बाद करण्यात आलेलं आहे किंवा वगळण्यात आलेलं आहे बघू शकता 509. तर बघू शकता मित्रांनो, आता जे वेटिंग लिस्ट कधी लागणार आहे. वेटिंग लिस्ट मित्रांनो, ह्या ऑक्टोबर एंडिंगमध्ये वेटिंग लिस्ट लागेल, शक्यता जास्त आहे ऑक्टोबर एंडिंगमध्ये. तर आता वेटिंग लिस्टमध्ये किती कॅन्डिडेटचं नाव येऊ शकतं, तर आपण 509 कॅन्डिडेटचं नाव तर येणार आहे मित्रांनो. त्यापेक्षा जास्त पण येऊ शकतात, कारण की समजा 509 कॅन्डिडेटची जर लिस्ट लागली वेटिंग लिस्ट, आणि त्यामधून पण काही कॅन्डिडेटनं जॉईन केलं नाही काही कारणास्तव, तर अशामुळे शक्यतो 500 ची वेटिंग लिस्ट तर लागणारच आहे 509 कॅन्डिडेटची. तर त्यापेक्षा पण जास्त लिस्ट लागू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ह्या आता हे कॅटेगरी वाईज दिलेलं आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये किती कॅन्डिडेट अपात्र ठरलेत. तर तुम्ही बघू शकता, तुम्ही कॅटेगरी वाईज
तुमचा स्कोर किती आहे आणि किती कट ऑफ लागलं होतं त्यानुसार इथं किती कॅन्डिडेट बाद झालेले आहे आपल्या कॅटेगरीमधून आणि तुमचा स्कोर किती आहे. जर तुमचा स्कोर जर जवळपास येत असेल त्या कट ऑफचा किंवा त्या स्कोरचा, तर तुमचं सिलेक्शन होण्याचे किंवा तुमचं यादीत नाव येण्याचं चान्सेस जास्त असेल. तर स्कोर तुमचा चांगला असेल किंवा तुमच्या कॅटेगरीमधून कॅन्डिडेट बाद झाले असेल, तुमचा स्कोर जर समजा 172 असेल आणि तुमच्या अगोदर जे कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं होतं निवड यादीमध्ये आणि त्यांचं 172 प्लस पॉईंटमध्ये त्यांचं स्कोर असेल आणि त्यांनी असेल किंवा त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं असेल, तर त्यानंतर जर तुमचं नाव येत असेल तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. तर कट ऑफनुसार आहे मित्रांनो, तर किती कॅन्डिडेट बाद झालेत, अपात्र झालेत ते तुम्ही बघा अगोदर हे लिस्टमध्ये चेक करू शकता आपल्या कॅटेगरी वाईज. त्यानुसार तुमचं यादीत नाव येईल की नाही ते समजेल. तर वेटिंग लिस्ट लवकरच लागणार आहे, ऑक्टोबर एंडिंगमध्ये लागू शकते या 10-15 दिवसात. तर वेट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट रेडी ठेवा सर्व, कारण की बरेच कॅन्डिडेट डॉक्युमेंटमुळे अपात्र ठरवण्यात आलेले आहे मित्रांनो. तर त्यामुळे जे पण डॉक्युमेंट नसेल तुमच्याकडं, तर ह्या 10-15 दिवसात काढून घ्या मित्रांनो. कारण की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी पण होऊ शकते आणि कधी पण वेटिंग लिस्ट लागू शकते. वेटिंग लिस्ट लागल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट पण लवकरच जाहीर करण्यात येईल. त्यामुळे डॉक्युमेंट सर्व काढून घ्या, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवशी काही अडचण येणार नाही तुमच्या डॉक्युमेंटमुळे. त्यामुळे बरेच कॅन्डिडेट बाद होत आहे. आता बरेच जे डिपार्टमेंटचे एक्झाम झाले त्यामुळे काय होतंय की डॉक्युमेंट क्लिअर नसल्यामुळे बरेच कॅन्डिडेटला अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्व डॉक्युमेंट काढून घ्या. परत परत तेच सांगतोय मी, तुमचं वेटिंग लिस्ट कधी पण लावू शकते. म्हणजे 10-15 दिवसामध्ये लागू शकते, म्हणजे अपडेट आहे तशी की 10-15 दिवसात लागेलच. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे 10-15 दिवस आहे, या 10-15 दिवसात तुम्ही काढू शकता. थोडाफार उशीर पण होऊ शकतं, पण 10-15 दिवसात फिक्स लागू शकते वेटिंग लिस्ट, अशी अपडेट आहे मित्रांनो. तर त्यामुळे तुम्ही डॉक्युमेंट सर्व काढून घ्या. तर एक सुवर्ण संधी आहे, जे वेटिंग लिस्टमध्ये नाव येणार आहे या 509 कॅन्डिडेटचं एक सुवर्ण संधी भेटणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.